देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो, सुंदर ही झाडे, सुंदर पाखरे, किती गोड वारे गाणे गात, सुंदर ही वेलींची सुंदर फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. ज्या ठिकाणी नदीचा उगमस्थान होतो तिथे कोणत्या तरी देवाचं स्थान पूजणे ही कोकणातील परंपरा. मग तो संगमेश्वरचा मार्लेश्वर असो किंवा चिपळूणचा नागेश्वराचं डोंगर. आणि अशाच ठिकाणी आज आपण आलो आहोत जिथून कातळसड्यातून म्हणजेच लाईट राईट या खडकातून नदीचं स्थान होतं. तिथेच एक देवस्थान आहे आणि तिथेच एक घनदाट जंगलामध्ये वनराईमध्ये हे सजलेलं पूर्णपणे नंदनवन, जिथे नारळी आणि माडाच्या सुद्धा बाग आहेत. जवळच आपल्याला फणस दिसेल आणि या साईडला कोकमाच्या सुद्धा बागा आहेत आणि तिथेच हे विमलेश्वराचं देवस्थान. देवगड कोकण नावाच्या देवभूमीतला एक सुंदर असा किनारा. देवगड पांढऱ्या शुभ्र वालूचा, निळ्याशार पाण्याचा, कुणकेश्वराचा देवगड, गजबा देवीचा देवगड, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विजयदुर्गाचा देवगड, कातळ कड्यांचा आणि निळ्याशार खाड्यांचा म्हणजेच देवगड. मित्रहो, आज आपण आलो आहोत याच देवगड तालुक्याच्या वाडा या गावातील कातळात खोदलेल्या विमलेश्वर मंदिर पाहायला. निसर्गसंपन्न कोकणच्या या देवभूमीत विविध कला आविष्कारयुक्त अशी मंदिरं असणे हे या भूमीचे विशेष वैशिष्ट्य आहे. देवगडपासून साधारण 15 किलोमीटरवर आणि विजयदुर्गापासून 18 किलोमीटर अंतरावर वाडा नावाच्या डोंगराच्या कुशीत वनराईत वसलेलं एक समृद्ध गाव आहे. भव्य कमानीतून मंदिर परिसरात येताना येथील नीरव शांतता मनाला स्पर्शून जाते. मंदिराच्या सुरुवातीलाच कालभैरव गुफा असून शेजारीच गणपतीची खूप सुंदर मूर्ती आहे. मंदिरामध्ये प्रवेश केल्यावर वटवाघळांचा आवाज, अपुरा प्रकाश, त्याचबरोबर असणारी गूढ शांतता यामुळे मंदिराच्या प्राचीनतेची अनुभूती येते. बऱ्याच शिवमंदिरामध्ये गाभाऱ्याच्या आतमध्ये खोलगट जागी शिवपिंड दिसून येते. मात्र या ठिकाणी गाभाऱ्याच्या आतमध्ये पायऱ्या चढून वरती जायला लागते, तर शिवपिंड गाभाऱ्याच्या उंच ठिकाणी असणे हे या मंदिराचं एक वैशिष्ट्य. हा मंदिर परिसर म्हणजे पूर्ण एकसंधी शिला आहे. विमलेश्वर मंदिर हे पांडवकालीन असल्याचा इतिहास आहे. एक संघ असलेल्या या शिलेत एका रात्रीत पांडवांनी हे मंदिर कोरले अशी आख्यायिका सांगितली जाते. आजही मंदिराच्या शिखरावर दर्शनभागी दिसणारी 5 पांडवांची शिल्पे या आख्यायिकेला जणू पुष्टीच देत आहेत. श्री विमलेश्वर मंदिर जांभा दगडाच्या गुहेत असून गाभारा, सभागृह आणि बाहेरचा भाग अशा 3 टप्प्यात ही गुहा कोरलेली आहे. गाभाऱ्यामध्ये शिवलिंग असून मंदिरासमोर भव्य अंगण आहे. अंगणापासून मंदिराची उंची सुमारे 60 ते 65 फूट आहे. मंदिराच्या दर्शनी मध्यभागावर 5 मानवी रूपी नग्न असलेली शिल्पे कोरलेली असून
मंदिराच्या दोन्ही बाजूला माहुतासह 2 हत्ती कोरलेले आहेत. एकूणच मंदिराची रचना वैशिष्ट्यपूर्ण दिसून येते. मंदिर परिसरात काळ्या दगडी पाटांवरती कोरलेली शिल्प आहेत. यालाच विरगळ सुद्धा म्हटलं जातं. संपूर्ण मंदिर परिसर म्हणजे कोरीव लेण्यांचा समूहच म्हणावा लागेल. मंदिरातील शिवपिंडावर दररोज अभिषेक केला जातो. अभिषेकाला वापरले जाणारे पाणी आणि निर्मळ झालेली फुलं इत्यादी शेजारच्या डब्यातच टाकली जातात. ती तिथेच कुजतात, परंतु त्या तिथे पाण्याचा अंश अजिबात बाहेर जात नाही. ही बाब आश्चर्यकारक आहे. मंदिरासमोर पाण्याचा अखंड झरा वाहतो. या पाण्याचा अद्याप उगम सापडू शकलेला नाही. येथील मंडळी या निर्मळ झऱ्याचं पाणी पिण्यासाठी वापरतात. घनदाट वनराईमुळे उन्हाळ्यात पाणी थंड असते, तर तेच पाणी हिवाळ्यात आणि पावसाळ्यात कोमट आणि उबदार असते. घनदाट वनराई आणि शांतता मन मोहून टाकते. रम्य निसर्ग आणि मानवी बुद्धी यांचा सुंदर मिलाप असलेले स्थळ सांस्कृतिक पर्यटकदृष्ट्या एक उत्तम स्थळ आहे. कोकणच्या देवभूमीतील अशी मंदिरे जपणे, त्यांचे जतन करणे ही आपली जबाबदारी आहे. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शंकर महाराज. हर हर महादेव.